देहूमध्ये संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंना संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान। उद्योगपती गौतम अदानी काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी फडणवीसांच्या भेटीसाठी उद्योगपती अदानी सागरवर दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या आज रत्नागिरी दौऱ्यावर। सपकाळ यांच्या स्वागतासाठी रत्नागिरी शहरात जागोजागी लागले मोठमोठे बॅनर। भाजपा आमदार हेमंत रासने यांच्या विरोधात रवींद्र धंगेकर यांची फ्लेक्सबाजी। शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतरही धंगेकर यांच्याकडून महायुतीला हरताळ। राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरीवर होणार बैठक। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा दौंडमध्ये दौरा। सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। खोक्याच्या घरावर कारवाईची घाई का केली? सुरेश धस आज माहिती घेणार। जिल्हाधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कारण विचारणार। 20 कोटींच्या निधीतून सुरू होणार चंद्रपूर शहरातील प्रमुख मार्गांचे काम। सिवरेजसाठी खोदलेल्या रस्त्यांची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी। सुरेश धस यांच्याकडून आष्टी मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नासाठी आमसभेचं आयोजन। तालुक्यातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि जनतेला येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी घेतली आमसभा। उमरखेड आगाराला तात्काळ 5 नवीन बसेस उपलब्ध होणार। माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मागणीला यश, यामुळे कर्मचारी आणि प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर सकाळी 10:40 पासून ते दुपारी 3:40 ब्लॉक, तर हार्बर रेल्वेवर सकाळी 11:05 पासून ते दुपारी 4:05 दरम्यान ब्लॉक। पुरंदर विमानतळाचा मार्ग सुकर आता उद्योग विभागाकडून औद्योगिक क्षेत्राची अधिसूचना जारी। 7 गावांमधील चतुसीमा निश्चित। मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारनंतर बंद राहणार। पाली खोपोली पुणे मार्गावरील अवजड वाहतूकही बंद ठेवण्यात येणार। मुंबईतील हवेचा निर्देशांक शनिवारी समाधानकारक श्रेणीत। मुंबईच्या हवेचा निर्देशांक 71 वर पोहोचला। गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा। राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूरमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर। अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा तापमान 40ची पार। जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टी आणि पाऊस अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। काही भागात हिमवृष्टी सुरू असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय। अमरावती जिल्ह्यातील 56 प्रकल्पांमधील जलसाठा 46%वर। अमरावती जिल्ह्यातील नागरिकांना यावर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार। पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाकडून आवाहन। वर्धा नदीवरील 2 जिल्ह्यांना जोडणारा पूल बांधकामाची मागणी। जीवघेणी वाहतूक करत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता। हिंगोलीत लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। हिवरखेडा गावात भीषण पाणी टंचाई। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग। गावात पाण्याच्या टाकीपासून पाईपलाईन टाकण्याचं काम सध्या सुरू। बीडमधील बंकट स्वामी महाराज यांच्या दिंडीचे पैठणकडे प्रस्थान। पैठणमधील नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रस्थान। 79 वर्षांची अखंड परंपरा जोपासणाऱ्या या दिंडीमध्ये शेकडो वारकऱ्यांचा सहभाग। भिवंडीत अय्यप्पा मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा। या निमित्ताने कलश यात्रा पालखी सोहळ्यामध्ये शेकडो भाविकांचा सहभाग। जालन्यातील माणेगावामध्ये आजपासून 2 दिवसीय सत्संग तसेच होळी महोत्सव आणि नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन। या सोहळ्याला पोहरा देवीचे धर्मगुरू महंत डॉक्टर बाबूसिंग महाराज, मंत्री संजय राठोड, इंद्रनील नाईक, पंकजा मुंडे उपस्थित राहणार। सार्वजनिक गणेशोत्सव बाळ गोपाळ मंडळ परळचा सम्राट आयोजित टाटा प्रीमियर लीग सामन्यात भोईवाडा पोलीस ठाणेमधील वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी यांच्या संघाविरुद्ध स्थानिक खेळाडू असा प्रेक्षणीय सामना रंगला।
उद्या शिवजयंतीपासून राज्यभरात कबरी विरोधात विशेष मोहीम. औरंगजेबाच्या राज्यभरातील कबरी तातडीने हटवा, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची मागणी. किसान सन्मान निधी नावाने शेतकऱ्यांची फसवणूक. SMS मध्ये लिंक क्लिक करताच खाते रिकामे. नाशिक मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक. काटेपूर्णा प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडणे शक्य नाही. पाटबंधारे विभागाचं अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांना पत्र. उन्हाळी पीकही हातून जाण्याची शेतकऱ्यांना भीती. भंडाराच्या लाखांदूर तालुक्यात गोसे धरणाचा डावा कालवा फुटून शेत शिवारात पूर परिस्थिती. अधिकारी कर्मचारी यांच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. भंडारा जिल्ह्याच्या जांब परिसरात शेतीला 12 तास वीज पुरवठा करा अशी शेतकऱ्यांची मागणी. वीज वितरण केंद्र आंधळगाव येथील कनिष्ठ अभियंता यांना शेतकऱ्यांकडून निवेदन. खानदेशात मका आवकेत वाढ. आवक वाढली असली तरी दर स्थिर. विविध बाजार समित्यांमध्ये सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटलचा दर. पशुखाद्य उत्पादकांसह प्रक्रिया क्षेत्रातून उचल वाढल्याने दरात सुधारणा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बीचे दर स्थिर. प्रति किलो 165 ते 175 रुपयांनी खरेदी, तर गावठी काजूला प्रति किलो 168 रुपये दर. फळपीक विमा योजनेत 23% अर्ज बनावट. सर्वाधिक अर्ज जालना जिल्ह्यातील. अर्ज बाद केल्याने 13.60 कोटींची बचत. बेदाण्याला सांगलीत विक्रमी प्रति किलो 470 रुपये भाव. सोलापूर बाजार समितीत प्रति किलो भाव 401 वर. बेदाण्यात उत्पादन 30 ते 40% घटल्याने दरात तेजी. फार्मर ID बनवण्याच्या प्रक्रियेला रायगड जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद. PM किसान योजनेच्या अलिबाग तालुक्यातील 20,578 लाभार्थ्यांपैकी केवळ 3,942 शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर ID तयार केले. वाशीमध्ये लघु सिंचन प्रकल्पाने गाठला तळ. उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण. जनावरांचा चारा असलेली गवताची गंजी जळून खाक. वाशिमच्या मोठेगाव शिवारातील घटना. आगीचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. सांगली खोतवाडी रस्त्यावर हिट अँड रन. आलिशान 4 चाकी गाडीने 8 ते 10 वाहनांना उडवले. अपघातात 3घांची प्रकृती गंभीर. जावळी तालुक्यातील मोहाट आणि पिंपरी नावाच्या हद्दीत असलेल्या 2 आराम बस बनव्यामुळे जळून खाक. या घटनेमध्ये लाखोंचं नुकसान. कोल्हापुरातल्या सानेगुरुजी वसाहत येथील लोकल मार्टमध्ये खरेदीच्या बहाण्याने चोरी. साहित्यांची चोरी करणाऱ्या दाम्पत्यास जुना राजवाडा पोलिसांकडून अटक. उमरज पोलिसांची अवैध व्यावसायिकांवर कारवाई. उमरज पोलीस पथकाची अवैध धंद्यावर मॅरेथॉन छापेमारी. 13 संशयित ताब्यात. 1,64,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धार्मिक कार्यक्रमातून तब्बल 8 महिलांचे महागडे दागिने लंपास. छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार. 8 लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला. पुण्यातील मुंढवा परिसरात 17 लाखांचा गांजा जप्त. गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केली अटक. घोडबंदरमध्ये अल्पवयीन चालकाला 10,000चा दंड. ठाणे वाहतूक पोलिसांची वडिलांवरही कारवाई. आनंदनगर परिसरातील रस्त्यावर कार चालवताना कारवाई. यवतमाळमध्ये 3 दिवसात 2 कुंटणखान्यावर कारवाई. यवतमाळ शहर पोलिसांनी टाकला छापा. कुंटणखाना चालवणाऱ्या 2 महिला ताब्यात. बांधकाम मजुरांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. परभणीच्या धार रोड परिसरातील धक्कादायक प्रकार. आरोपीला बेड्या. नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोयत्याचा धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद. सोलापूर शहर पोलिसांची कारवाई. 5 सराईत गुन्हेगारांना अटक. उल्हासनगरात बनावट एव्हरेस्ट चिकन आणि मटन मसाला विकणाऱ्या दुकानांवर कारवाई. 3 दुकानांवर गुन्हे दाखल. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील धनदाई डोंगराला आग. तरुणांच्या एकजुटीने आग विझवण्यात यश. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची तरुणांकडून मागणी. नाशिकच्या सटाणामधील युवकाच्या आत्महत्येप्रकरणी 12 खासगी सावकारांवर गुन्हे दाखल. या प्रकरणी 8 जणांना पोलिसांकडून अटक. यामध्ये काही महिलांचाही समावेश.
हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यात भाजपा नेत्याची हत्या, जमिनीच्या वादातून नेत्याची गोळ्या झाडून केली हत्या. पुण्यातील डीमार्टमध्ये 2 ग्राहकांमध्ये वाद, ग्राहकांमध्ये मराठी बोलण्यावरून वाद झाल्याची माहिती. वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. चंद्रपुरात हृदयविकाराचा झटका आल्याने एका कारागृहातील बंदीचा मृत्यू. मृतक बंदीचे नाव मधुकर ढोके असे आहे. वाळूच्या अवैध वाहतूक प्रकरणी 2 ट्रॅक्टर जप्त. राळेगाव महसूल विभागाची कारवाई. दोन्ही ट्रॅक्टर पुढील दंडात्मक कारवाई पूर्ण होईपर्यंत वडकी पोलीस ठाण्यात जमा. सांगलीच्या मिरजेत गांजाची विक्री करणारे 3 अल्पवयीन मुलं ताब्यात. 67,000 किमतीचा गांजा जप्त. या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. चिपळूण दसपटेतील डोंगरांमध्ये वणवा आगीत शेकडो एकरवरील बागायतीसह वनसंपदा जळून खाक. यात आंबा, काजू, फणस बागायती तसेच वनसंपदेचा समावेश. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पिंपरी चिंचवडच्या मोशी गावात वाहन तोडफोड करणाऱ्या टोळक्यांची पोलिसांनी काढली धिंड. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी 9 जणांना केली अटक. अंबरनाथ जवळील आपटी नदीत बुडालेल्या तरुणाचा 24 तासानंतर मृतदेह हाती लागलाय. शुक्रवारी धुळवड खेळल्यानंतर आपल्या मित्रांसह तो आपटी नदीत पोहण्यासाठी आला होता. मात्र नदीतल्या खोल पाण्यात बुडून मृत्यू. सिंधुदुर्गमध्ये जप्त केलेल्या करोडो रुपयांच्या दारूच्या ढिगाऱ्यांवर चालवला रोलर. एक्साईज निरीक्षक कुडाळच्या पथकानं तब्बल 2,69,22,792 रुपये किमतीचा बनावटीचा अवैध दारू साठा जप्त. वर्ध्यात कारसह देशी विदेशी दारू साठा जप्त. वडनेर पोलीस ठाण्यात 4 आरोपींवर गुन्हा दाखल तर 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. कल्याण बाजारपेठ पोलिसांची कारवाई. गांजा तस्कराला ठोकल्या बेड्या. पोलिसांकडून 12 किलो गांजा जप्त. नवीन पनवेलमध्ये कामगाराची हत्या. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांकडून आरोपीला अटक. धरम गोपाल राय असं आरोपीचं नाव. वाशिम जिल्ह्यातील फोळेगाव जवळ धावत्या कारने घेतला पेट. सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी नाही तर कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मात्र आगीचं कारण अस्पष्ट. नांदगावच्या नस्तनपूर रेल्वे स्थानकाजवळ विवाहित प्रेमी युगुलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल. 5 जणांना अटक. रंगपंचमीच्या दिवशी 2 मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू. 8 जण पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी 5 जण अचानक बुडायला लागले. त्यातील 3घांना वाचवण्यात यश. डोळ्यात मिरचीपूड टाकून 10 लाखांची रक्कम लुटली. ही घटना शहरातील भवानीनगर परिसरात घडली. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. कोल्हापुरात बिबट्याचे कातडे विक्रीचा प्रयत्न. पोलिसांनी हाणून पाडला. चंदगडमधील 2घांना अटक. कोल्हापूर क्राईम ब्रांचची कारवाई. सांगली आगाराला अखेर 5 नव्या बसेस मिळाल्यात. अत्याधुनिक आणि आकर्षक बसेस पाहण्यासाठी डेपोमध्ये गर्दी. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर शहरात वीरभद्र मंदिर परिसरात टोळक्याने एकावर कोयत्याने हल्ला केला. सूरज भगत असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव. कोयत्याने हल्ला करणारे आरोपी घटनास्थळावरून पसार. पोलिसांकडून शोध सुरू. सिडको वाळूज महानगरात अज्ञात माथे फिरवणे. 2 दुचाकी जाळल्या. आगीमुळे इलेक्ट्रिक मीटर जळून खाक. दुचाकी मालकास वेळीच जाग आल्याने मोठा अनर्थ टळलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.